मी 25 वर्षाची होणार होते, पण माझे लग्न ठरत नव्हते. जेव्हा पण मला पाहुणे पाहायला यायचे, माझे वजन पाहून मला रिजेक्ट करत होते. एक दिवस माझ्या घराच्या बाहेर एक साधू बाबा आले. त्यांनी मला एक चादर दिली आणि मला म्हणाले, जर तू या चादरला अंगावर घेऊन 3 रात्र एकांतात आणि अंधारात झोपली तर एक चमत्कार होईल. तुझे लवकरच लग्न होईल. मी त्यांच्याकडून आनंदात ती चादर घेतली. पण मी जेव्हा जेव्हा त्या चादरला अंगावर घेऊन झोपायचे तेव्हा मला खूप विचित्र वाटायचे. तिसऱ्या दिवशी चादरला अंगावर घेऊन झोपल्यानंतर सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा माझा जीवच जाणार होता. कारण मी पाहुण्यासमोर जाण्यासाठी माझ्या बेडमध्ये तयार होत होते. तेव्हाच मला जाणवले की मला कोणीतरी गुपचूप पाहत आहे. मी पटकन इकडे तिकडे पाहिले, पण मला कोणीच नाही दिसले. मी परत मेकअप करण्यात बिझी झाले. पण मला असे का वाटत होते की कोणीतरी माझ्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवत आहे. मी पटकन माझ्या बेडच्या खिडकीसमोर उभी राहिले. तेव्हा मला 2 माणसांच्या सावल्या पळताना दिसल्या, पण तिथे कोण होतं ते मला दिसले नाही. मी तेव्हा खूप घाबरले होते. माझे शरीर भीतीने थरथर कापत होते. शेवटी मला कोण लपून का पाहत होते, मी हाच विचार करत होते. तेवढ्यात आमची कामवाली शीला मला बोलायला आली. मी शीलाला विचारणार की माझ्या खिडकीसमोर तुम्ही कोणाला उभे पाहिले होते का. परत मी विचार केला की ही गोष्ट मी नंतर विचारेन. आत्ता मला बाहेर हॉलमध्ये जाणे गरजेचे होते. मी चहाचा ट्रे घेऊन हॉलमध्ये जाणारच होते की सोफ्यावर बसलेली एक समजूतदार बाई बोलली की तुम्ही चहा पाण्याचे नंतर पहा, पहिले आम्हाला मुलीची ओळख करून द्या. आज परत मला पाहुणे पाहायला आले होते. तेव्हा आम्ही मायलेकी सकाळपासून कामाला लागलो होतो. शीला आणि तिच्या मुलाने पूर्ण घराची साफसफाई केली होती. चहा पोहे आम्ही दोघी मायलेकींनी मिळून बनवले होते. आता मी जेव्हा चहा घेऊन हॉलमध्ये आले होते तर त्या बाईच्या बोलण्याने मला टेन्शन आले होते. माझ्या आईने मला घाबरत पाहिले आणि म्हणाली, हे अश्विनी आहे, माझी मुलगी. त्या बाईचे डोळे विस्फारले होते. ती बाई म्हणाली, तुम्ही तर फोनवर म्हणल्या होत्या की मुलगी 25 वर्षाची आहे, पण ही कोणत्याच बाजूने एवढ्या कमी वयाची दिसत नाही. हे ऐकून माझ्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले होते. मी चहाचा ट्रे ठेवून तिथे सोफ्यावर बसले. माझी आई त्या लोकांना म्हणाली, अहो ती 25 वर्षाचीच आहे, पण थोडी जाड आहे. ती बाई म्हणाली, अहो ताई, आजकाल खूप आधुनिक मशीन आले आहेत. तुमच्या मुलीला थोडा व्यायाम करायला सांगा, डाएट करायला सांगा. हे अशा जाड मुलीला कोणीच आपली सून म्हणून स्वीकारणार नाही. मला त्या बाईचे उत्तर समजले होते. म्हणून मी सगळं सोडून बाहेर गार्डनमध्ये येऊन बसले. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. रिजेक्शन माझ्यासाठी एक खूप मोठे दुःख झाले होते. रिजेक्शनचे दुःख व्यक्तीला आतून संपवून टाकते. कसे वाटत असेल जर कोणती व्यक्ती तुम्हाला नापसंत करत असेल, ती तुम्हाला लाथाडून जात असेल. पहिले पहिले आम्हाला वाटत होते की आपल्याला लाथाडण्यावाल्याचे डोकेच खराब असेल. पण जेव्हा हा अपमान वाढत जातो तेव्हा आपले मन आणि बुद्धीमध्ये अंतर वाढत जाते. हळूहळू आपले मन प्रत्येक वस्तूपासून वेगळे होत जाते. आपल्याला आपल्या अस्तित्वाचीच चीड यायला लागते. आरसासुद्धा आपल्याला नकोसा वाटतो. मी जाड असल्यामुळे पहिला आलेला प्रत्येक स्थळ मला रिजेक्ट करून जात असे. मी गार्डनमध्ये रडत असताना परत मला जाणवले की मला कोणीतरी लपून छपून पाहत आहे. मी पटकन उभी राहिले. माझ्या आजूबाजूला मी नजर फिरवली तेव्हा मला ते गार्डनमध्ये लावलेल्या झाडांचा सरसराट ऐकायला आला. तो जो कोणी होता तो तिथेच होता. तेव्हाच मी शीलाला नोकराच्या क्वार्टरमधून बाहेर येताना बघितले. मी शीलाला बोलावले आणि म्हणाले, त्या झाडांच्या मागे कोण आहे का पहा बरं. शीलाने सगळीकडे पाहिले होते, पण तिला कोणीच तिथे दिसले नाही. असे पहिल्यांदाच घडले नव्हते. अलीकडे मला जाणवत होते की मला कोणीतरी लपून छपून पाहत आहे, पण मी प्रत्येक वेळेस दुर्लक्ष करत होते. पण हा प्रकार आता खूप वाढायला लागला होता. मी हळूहळू मानसिक रोगी व्हायला लागले होते. एका बाजूला ही सावली आणि दुसऱ्या बाजूला जाडेपणाचे दुःख. मी सुरुवातीपासून एवढी जाडी नव्हते. उलट मी खूप लुकडी सुकडी मुलगी होते, जसे की 15-16 वर्षाच्या मुली असतात. पण माझ्या घरच्यांना माझी तब्येत करायची होती. मी खूप लुकडी होते म्हणून माझी आई कायम टेन्शनमध्ये राहायची. जसजसे माझे वय वाढत होते तसतसे माझे शरीरसुद्धा भरत होते. सुंदर तर मी पहिल्यापासूनच दिसत होते. आता माझे गालसुद्धा भरले होते. मी खूप सुंदर दिसायला लागले होते. आमच्या नातेवाईकात
गल्लीत माझ्या सुंदरपणाची चर्चा होत असे. प्रत्येक मुलगी माझ्यासारखी सुंदर होण्याची प्रार्थना करत होती. माझी आई माझी दृष्ट काढताना थकत नव्हती, पण तरीही काय माहिती कोणाची वाईट नजर मला लागली. मी आजारी पडायला लागले. माझे शरीर, हातपाय प्रत्येक क्षणाला दुखत होते. एक दिवस कॉलेजला मी चक्कर येऊन पडले. मला हॉस्पिटलला नेण्यात आले. डॉक्टर म्हणाले होते की माझ्या शरीरात ताकदची कमी आहे, खूप अशक्तपणा आहे. म्हणून मला त्यांनी ताकद येण्यासाठी इंजेक्शन घ्यायला लावले. काय माहिती कसले ताकद येण्याचे इंजेक्शन पूर्ण आठवडाभर मला देत होते. त्यामुळे माझे पूर्ण शरीर फुगले होते. डॉक्टर म्हणाले होते की हे सर्व इंजेक्शनमुळे झाले आहे. काही दिवसातच शरीराची सूज कमी होईल. पण शरीराची सूज कमी होण्याऐवजी खूपच वाढली. अशा प्रकारे इंजेक्शनच्या चुकीच्या रिॲक्शनमुळे माझे शरीर फुगले होते. माझा चेहरा खूप मोठा झाला होता. माझे वजन एवढे वाढले होते की मी एक कमी वयाची मुलगी दिसण्याऐवजी एका बाईसारखी दिसत होते. आता माझ्या घरच्यांना माझी काळजी लागून राहिली होती. मला पण जाडेपणावर तिरस्कार होता. मी सगळे दिवस रडत काढत होते. माझी आई मला धीर देत होती, पण मी आता उदास राहू लागले होते. कॉलेजला जात होते तर मुली माझी चेष्टा करायच्या आणि मला आंटी आंटी म्हणून त्रास द्यायचे. मी कॉलेज सोडण्याचा निर्णय घेतला होता, पण माझे वडील खूप नाराज झाले होते. त्यांनी मला चुकीचा निर्णय घेण्यासाठी नकार दिला होता. असो, कसे तरी मी माझे कॉलेज पूर्ण केले आणि घरी बसून चांगल्या स्थळाची वाट पाहू लागले. पण इथे पण माझा जाडेपणा माझ्या रस्त्यात भीतीसारखा उभा होता. जे कोणते स्थळ येत होते ते माझ्या जाडेपणामुळे मला रिजेक्ट करत होते आणि माझ्या 2 छोट्या बहिणीपैकी एकीला पसंत करून जायचे. पण माझ्या वडिलांचा सुद्धा हट्ट होता की सगळ्यात पहिल्यांदा माझेच लग्न व्हायला हवे. इकडे आमच्या भावकीमध्ये माझ्यापेक्षा छोट्या मुलींची लग्न झाली होती आणि मी अजून माझ्या आईवडिलांच्या खांद्यावर खूप मोठे ओझे बनवून बसले होते. पण मी तरी काय करू शकत होते? माझ्या हातात रडण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. संध्याकाळ झाली होती. सगळे पक्षी आपल्या घरट्यात गेले होते. मी गार्डनमध्ये फेऱ्या मारत होते. तेव्हा आमच्या गेटवर आवाज आला, कोणी आहे का, जो देवाच्या नावाने मला मदत करेल, त्याच्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. मला साधू बाबाचा आवाज आला. मी पटकन गेटच्या दिशेने गेले. समोरच एक साधू बाबा बसले होते, ज्यांनी डोक्यापासून ते पायापर्यंत शाल ओढून घेतली होती. मी म्हणाले, बाबा तुम्हाला काय पाहिजे? साधू बाबा आपल्या भरदार आवाजात म्हणाले, जे मला पाहिजे ते माणूस कधीच देऊ शकत नाही, पण जे तुला पाहिजे ते मी तुझ्या कपाळावर लिहिलेले वाचू शकतो. मला खूप आश्चर्य वाटले. मी त्यांना आव्हान देत म्हणाले, मग सांगा बरं मला काय पाहिजे? त्या साधू बाबाने त्यांच्या शेजारची चादर उचलली आणि मला देताना म्हणाले, जर तू या चादरला अंगावर घेऊन 3 रात्र एका खोलीत एकांतात आणि अंधारात झोपली तर एक चमत्कार पाहास तू. तुझे लवकरच लग्न होईल. मी त्यांच्या तोडून लग्नाची गोष्ट ऐकली तर मी चकित झाले. याच्यात काही शंका नव्हती की ते साधू बाबा साधे व्यक्ती नव्हते. त्यांनी माझ्या मनातलं बरोबर ओळखलं होतं. मी पटकन थरथरत्या हाताने त्या चादरला पकडले. तेव्हाच माझ्या आईने दरवाजा उघडला आणि गेटवर आली. ती मला तिथे पाहून चकित झाली आणि म्हणाली, तू इथे उभी राहून काय करत आहे? मी आईला म्हणाले, आई साधू बाबांनी मला चादर दिली आहे. आई येताच मला साधू बाबांनी जाण्याचा इशारा केला. ते मला म्हणाले, चादर घेऊन जा आणि तुझ्या खोलीत ठेवून दे. मागे वळून पाहू नकोस. मी दोन्ही हातांनी त्या चादरला पकडले आणि मी माझ्या खोलीत गेले. थोड्या वेळाने माझी आई माझ्या खोलीत आली. ती खूप खुश दिसत होती. ती मला म्हणाली, अश्विनी, साधू बाबा मला म्हणाले की आजपासून 30 दिवसानंतर जे स्थळ तुझ्यासाठी येईल त्या स्थळाचा स्वीकार केल्यावर तुमच्या घराची भरभराट होईल. पण जर या स्थळाला नकार दिला तर सगळं नष्ट होईल. आपण रस्त्यावर येऊ बाळा. हे ऐकून मला खूप टेन्शन येऊ लागले होते. पण आईने मला धीर दिला आणि म्हणाली, बाळा रात्री झोपताना या चादरला अंगावर घेऊन झोप. आई गेल्यानंतर मी त्या चादरीला खोलीत पाहिले तर ती एक काळ्या रंगाची गरम चादर होती. जेव्हा रात्र झाली मी माझ्या खोलीच्या सर्व लाईट बंद केल्या. माझ्या खोलीत एवढा अंधार झाला की हाताला हात सुद्धा लागत नव्हता. मला भीती खूप वाटत होती.
पण लग्नाचा विचार केल्यावर मी ती चादर अंगावर घेण्याची हिंमत केली होती. मी जशी ती चादर अंगावर घेतली, मला ती विचित्र प्रकारे टोचल्यासारखी जाणवत होती. माझ्या मनाला वाटत होतं की ती चादर ओढून फेकून देऊ, पण मी हे अजिबात केलं नाही. जशी काय सगळी रात्र मी काट्यावर झोपून काढली. सकाळी मला आईने विचारलं, तू चादर अंगावर घेऊन झोपली होतीस का नाही? मी हो मध्ये मान हलवली. मी खूप थकले होते, कारण रात्रभर मला व्यवस्थित झोप आली नव्हती. माझी छोटी बहीण म्हणाली, दीदी तू जाऊन आराम कर, मी आईला मदत करते. मी तिला धन्यवाद म्हणून माझ्या खोलीत येऊन झोपवले. साधू बाबांचे बोलणे राहून राहून माझ्या कानात वाजत होते. मी माझ्या लग्नाबद्दल विचार करूनच मनातल्या मनात खूप खुश होते. मला या गोष्टीचा सर्वात जास्त आनंद होत होता की आता इथून पुढे मला लोकांचे टचके टोमणे तरी ऐकायला नाही भेटणार. दुसऱ्या रात्रीसुद्धा मी खोलीत खूप अंधार केला होता आणि त्यात चादरला अंगावर घेतली होती. ती चादर खूप विचित्र होती, खूप टोचत होती. मी हिम्मत करून दुसऱ्या रात्रीसुद्धा त्या चादरला घेऊन झोपले होते. जेव्हा सकाळ झाली तेव्हा मी किचनमध्ये नाश्ता करण्यासाठी गेले. माझ्या आईने माझ्या कपाळावर किस केला आणि मला तिच्या कुशीत घेतले. आई मला म्हणाली, आता तू या घरात काही दिवसांसाठीच पाहुणी आहे. तू घरातल्या कोणत्याच कामाला हात लावू नकोस. मी हे ऐकून स्मित हास्य करत होते. आजचा दिवस माझ्या आयुष्यातला आनंदाचा दिवस होता. माझ्या बहिणी माझी चेष्टा करत होत्या आणि सोबत मला चिडवत होत्या. आईने वडिलांना सुद्धा त्या साधू बाबांबद्दल सांगितलं होतं. दुसरा दिवस तर असा गेला आणि तिसऱ्या रात्री मी परत खोलीत अंधार करून चादरला अंगावर घेतली होती. आज चादर टोचत नव्हती. येणाऱ्या पुढच्या दिवसाबद्दल विचार करून करून मला आनंद होत होता. लग्नाचा विचार करूनच माझ्या मनात आनंदाचे कारंजे उडत होते. पण मला काय माहिती होतं की माझ्यासारख्या कमनशिबी लोकांच्या आयुष्यात आनंद नसतो. जर मला या गोष्टीचा थोडा तरी अंदाज असता तर मी स्वतःला कुठेतरी लपवले असते. पण असो, मी सकाळी लवकर उठून आंघोळ करून नवीन कपडे घातले, केसांची छान वेणी घातली, हलकासा मेकअप केला. मला माहिती होतं की आज कोणत्याही क्षणी मला पाहायला स्थळ येऊ शकते, म्हणून मी तयारच होऊन बसले होते. जेव्हा मी तयार होऊन बाहेर आले तेव्हा वडिलांनी मला मिठी मारली आणि मला खूप प्रेम दिलं होतं. माझ्या बहिणीसुद्धा खुश होत्या. माझ्या बहिणी आपापसात बोलत होत्या की अश्विनी दीदीने तिच्या लग्नात कोणत्या रंगाचा घागरा घातला पाहिजे. नंतर आम्ही सर्वजण नाश्त्याच्या टेबलवर बसलो होतो, पण माझे कान त्या गेटच्या दिशेने होते जिथून माझे स्थळ येणार होते. पण तेव्हाच एक विचित्र गोष्ट घडली. आमच्या सर्वांसमोर नाश्ता ठेवून आमची मोलकरीण शिला खाली जमिनीवर रडत बसली. वडिलांनी तिला विचारलं, काय झालं आहे शिला, का रडत आहेस? खूप काळजीत दिसत आहेस. तुझी तब्येत तर बरी आहे ना? तेव्हा शिला रडता रडता सांगू लागली की मालिक, छोटे तोंड पण मोठी गोष्ट आहे, पण मी काय करू शकते. काल रात्री मला एक स्वप्न पडले. स्वप्नात मी एका मंदिरात होते. एक साधू बाबा माझ्याजवळ आले आणि म्हणाले, उद्या सकाळी तुझा मुलगा अनिलचे स्थळ अश्विनीसाठी घेऊन जा, आणि जर त्यांनी नकार दिला तर अश्विनी जवळून फक्त ती चादर माघारी आण आणि त्यांना बोल की आता तुमच्या जीवनात या चादरीच्या रंगासारखी काळी शाही येणार आहे. मला नाही माहिती की कोणती चादर आणि कोणती शाही. मला फक्त एवढेच माहिती आहे की मी तुमच्यासमोर पदर पसरून बसले आहे. मला परत मोकळं नका पाठवू. शिलाचे हे बोलणे ऐकून आम्ही सर्वजण आश्चर्यचकित झालो होतो. वडील आश्चर्याने माझ्याकडे पाहायचे तर कधी शिलाकडे. तेव्हाच आईने स्वतःला सांभाळले आणि म्हणाली, शिला, आम्ही आमच्या मुलीचे लग्न तुझ्या अनिलसोबत करायला तयार आहोत. मी खूप चकित होऊन आईकडे पाहिले. वडीलसुद्धा त्यावेळेस काहीच म्हणाले नाही. मी अचानक तिथून उठले आणि पाय आपटतच माझ्या खोलीत गेले आणि बेडवर पडून खूप रडू लागले. अनिलसोबत माझा जोडच काय दिसणार होता. तो तर एक विधवा कामवालीचा मुलगा, जो की माझ्या वडिलांचा माळी होता. माझे लग्न त्याच्यासोबत कसे होऊ शकते? मी हे मान्य करते की लहानपणी आमच्यात खूप जवळची मैत्री होती. आम्ही एकत्र खेळत होतो, पण लहानपण जाऊन आता बरेच वर्ष झाले होते. मी जोरजोरात रडत होते
तेव्हाच मला जाणवले की मला कोणीतरी लपून छपून पाहतंय. मी एकदम चकित होऊन उठले आणि इकडे तिकडे पाहिलं तर तिथे कोणीच नव्हते. मी माझ्या खोलीची खिडकी जोरात आपटली. मी परत 3-4 तास रडत होते. तेवढ्यात खोलीत माझे आई वडील आले. वडिलांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि माझे अश्रू पुसले आणि म्हणाले, अश्विनी, तू जरी 55 वर्षाची झाली असती तरी मी या लग्नासाठी तयार झालो नसतो. मी या जगाचा कोपरा ना कोपरा शोधून तुझ्यासाठी एक चांगला नवरदेव शोधला असता. पण मी आता मजबूर आहे बाळा. मी त्या साधूबाबाचा शाप आपल्या माथी नाही घेऊ शकत. मला नाही माहिती की या स्थळाला नकार देऊन आपल्यावर कोणते संकट येणार आहे. पण मला एवढंच माहिती आहे की मी तुमच्यावर खूप प्रेम करतो आणि मी तुला कोणत्याही परिस्थितीत सोडू शकत नाही. 3 दिवसानंतर आम्ही तुझे लग्न अनिल सोबत लावून देऊ. वडील तर खोलीतून बाहेर निघून गेले होते. पण माझी आई माझ्याजवळ खूप वेळ बसली होती आणि मला प्रत्येक बाजूने समजावत होती. मी नकार दिल्यावर काय काय होऊ शकते हे मला ते सांगत होती. 3 दिवस आमच्या घरात असेच वातावरण होते. माझ्या बहिणी माझ्याशी नजर मिळवत नव्हत्या. मी सुद्धा माझ्या खोलीमधून बाहेर निघाले नव्हते. 3 दिवसानंतर माझ्या आईने मला लाल रंगाची साडी आणून दिली आणि म्हणाली, तयार रहा, पंडित काका येत आहे. माझ्यासोबत किती वाईट घडत होतं. घागरा घालण्याचे स्वप्न मनातच राहिले होते. मी माझ्या आईचा आदेश मानला आणि तयार होऊन गार्डनमध्ये गेले. माझे लग्न झाले आणि अशा प्रकारे मी माझे घर सोडून माझ्याच घराच्या नोकराच्या क्वार्टरमध्ये आले होते. माझे मन करत होते की मी पंख्याला लटकून मरून जाऊ, माझ्या जाडेपणाला आग लावू. ना मी जाड होते ना माझे लग्न एका नोकरासोबत होते. असो, शीलाने मला अनिलच्या खोलीत बसवले आणि बाहेर निघून गेल्या. थोड्या वेळाने अनिल खोलीत आला होता. मी डोक्यावर घुंगट वगैरे घेणे गरजेचे समजले नव्हते. मी अनिलकडे पाहत होते. तो थोडा काळजीत वाटत होता. तो माझ्याजवळ बसणारच होता की मी जोरात ओरडले, खबरदार, शीलाने तुझ्यासाठी माझा हात खाली जमिनीवर बसून मागितला होता. असे वाटते की तिला मालकांसोबत कसे बोलावे याची अक्कल आहे. पण शीलाने तुला काहीच नाही शिकवलं आहे का? अनिल थोडा हसला. मी त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहत होते. त्याने कपडे छान घातली होती. तो दिसायला खूप सुंदर मुलगा होता. पण तो आमचा नोकरच होता ना. तो माझ्यासमोर बसला आणि म्हणाला, तू माझी मालकीण नाही आहेस. तुझे वडील माझे मालक आहेत. मी त्यांचा नोकर आहे. मी त्यांच्याकडून पगार घेतो, तुझ्याकडून नाही. मी त्याचे हे बोलणे ऐकून खूप चिडले होते. मी त्याला चिडून म्हणाले, अरे वाह, आमच्या तुकड्यावर जगणाऱ्या माणसाचे तोंड तर खूप चालतंय. निघून जा या खोलीतून. तुला हे शोभून दिसत नाही की तू एका मालकींसोबत एका खोलीत राहशील. अचानक अनिलच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. त्याचे डोळे भरून आले आणि म्हणाला, तू तर पहिली अशी अजिबात नव्हती. तू खूप बदलली आहेस. अनिल गेल्यानंतर मी उठले आणि दरवाजा बंद केला आणि आरामात झोपण्यासाठी बेडवर पडले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा उठले तेव्हा लगेच मी माझ्या घरी गेले. वडिलांनी मला पाहिल्यानंतर ते चकित झाले. मी माझ्या वडिलांना म्हणाले, बाबा, आपण त्या साधू बाबांचे ऐकले आहे. मी अनिल सोबत लग्न केले आहे. आता आपल्यावर कोणतेच संकट येणार नाही. पण हो, मी आजपासून इथेच राहणार. वडील म्हणाले, मला तुझा प्रत्येक निर्णय मान्य आहे बाळा. पण माझी आई खूप काळजीत दिसत होती. ती अजून सुद्धा त्या साधूबाबाचे बोलणे आठवण थरथर कापत होती. आईने मला खूप समजावण्याचा प्रयत्न केला की इतका मोठा निर्णय घेऊ नकोस. पण मी माझे कान बंद करून ठेवले होते. माझ्या लग्नाला 2 महिने होऊन गेले होते. या 2 महिन्यातच माझ्या आईने अनिलच्या घरी जाण्यासाठी 1000 वचने दिले असतील. पण मी कायम गप्पच बसायचे. मी दररोज माझ्या खोलीच्या खिडकीत उभी राहून अनिलला गार्डनमध्ये काम करताना पाहिले. तो कधी झाडाची कटिंग करत असायचा किंवा झाडांना पाणी घालत असायचा. जेव्हा मला त्याच्यावर राग काढायचा असायचा तेव्हा मी गार्डनमध्ये पाय आपटतच जायचे आणि त्याला म्हणायचे, नोकर तो नोकरच राहतो, मग त्याचे लग्न मालकींसोबत का होईना? यावर अनिल हसायचा आणि म्हणायचा, कष्ट करण्यासाठी लाज कशाला हवी? अनिलचा प्रत्येक अंदाज माझ्या मनाला खूप आवडायचा. तो आमचा नोकर नसायला हवा होता. तो तर एक खात्यापित्या घराचा मुलगा हवा होता.
मग तर माझ्या चुलत बहिणी, भाऊ आणि माझ्या मैत्रिणी त्याला पाहून जळाल्याच असत्या. असे 6 महिने निघून गेले होते. एक दिवस शीला माझ्या वडिलांजवळ आली. तेव्हा मी किचनमध्ये होते. तेव्हा शीला वडिलांना म्हणाली, मालिक, आम्ही हे तुमचे घर सोडून जाणार आहे. लग्नानंतर अनिलला अश्विनीवर प्रेम झाले आहे. अनिल तिच्या प्रेमात वेडा झाला आहे. मी आपल्या तरुण मुलाला या जगात अशा प्रकारे त्रास झालेला नाही बघू शकत. त्याला खूप ताप आला आहे साहेब. शीलाचे हे बोलणे ऐकून मी खूप चकित झाले होते. कोणीतरी माझ्यावर एवढं प्रेम कसे करू शकते? मी तर चरबीचा डोंगर आहे. मग अनिल माझ्या प्रेमात कसं काय बुडाला? शीलाचे बोलणे माझ्या डोक्यात फिरत होते. जेव्हा रात्र झाली तेव्हा मी माझ्या बेडवर पडले होते, पण झोप माझ्या डोळ्यापासून खूप लांब होती. मी खूप बेचैन झाले होते. मी एकदम माझ्या बेडवरून उठले आणि सगळ्यांच्या नजरा चुकवून नोकरांच्या क्वार्टरकडे निघाले. शीलाच्या क्वार्टरचा दरवाजा उघडा होता. मी दबक्या पावलांनी पुढे जात होते. मी फक्त तिथे अनिलला पाहण्यासाठी गेले होते. मला पाहायचे होते की शीलाने जे सांगितलं त्याच्यात किती खरेपणा आहे. मी थोडे पुढे गेले तर माझ्या कानात अनिल आणि शीलाचा आवाज आला. मी तिथेच थांबले आणि त्यांचे बोलणे ऐकू लागले. अनिल शीलाला म्हणत होता, आई, मी तर विचार करत होतो की कष्ट करून खाण्यापिण्यात काहीच लाज नाहीये, पण हे श्रीमंत लोक त्यांच्या नोकरांना आपल्या पायातल्या चपला समजतात. आई, तू मला किती समजवले होतेस की एवढी मोठी मोठी स्वप्न पाहू नकोस. अश्विनी तुला कधीच मिळू शकत नाही, पण मी तरी काय करू शकलो असतो आई. अश्विनी माझे बालपणाचे प्रेम आहे. मी तिचे प्रेम भेटण्यासाठी विचार देखील करायचो, पण तूच म्हणायची अश्विनीची आई हे लग्न होऊन देणार नाही. अनिलचे हे बोलणे ऐकून मी आश्चर्यात पडले. नंतर शीला म्हणाली, हो बाळा, मी खरं आहे तेच म्हणाले होते. तुला माहिती आहे ना, अश्विनी जेव्हा 2 महिन्याची होती तेव्हा तिची सख्खी आई तिला सोडून देवाघरी गेली होती. नंतर मीच तर तिला सांभाळले होते. मी तुमच्या दोघांवर खूप प्रेम करत होते. तुला आणि अश्विनीला एकाच ताटात जेवण खाऊ घालायचे. तुझ्याच पाळण्यात तिला झोपवायचे. त्यानंतर मोठ्या साहेबांनी दुसरं लग्न केलं होतं. ही नवीन मालकींना गरीब आणि लालची घराण्याची होती. ती अश्विनीला देखील नीट सांभाळत नव्हती. तिचे खूप हाल करत होते. मग तिला स्वतःच्या 2 मुली झाल्या. तिच्या मुली रंगरूपात ठीकठाक होत्या, पण अश्विनी मात्र अप्सरेपेक्षा काही कमी नव्हती. या मालकिनीने अश्विनीचे सौंदर्य नष्ट करण्यासाठी तिच्यासोबत प्रेमाने गोड बोलून बोलून तिला जाड होण्याचे इंजेक्शन दिले. म्हणजे तिचे लग्न सुद्धा नाही होणार आणि तिला प्रॉपर्टीतला हिस्सा सुद्धा नाही मिळणार. शीलाचे हे बोलणे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. माझे हातपाय थरथर कापू लागले होते. मी तिथेच जमिनीवर बसले होते. अनिल त्याच्या आईला म्हणाला, आई, मी झाडांच्या मागून तर कधी खिडकीतून अश्विनीला लपून झपून पाहायचो. ती प्रत्येक वेळी रडत बसायची. मला तिचे रडणे सहन होत नव्हते, म्हणून मी साधूबाबांचे ढोंग रचले. मी माझ्या मित्राच्या वडिलांना घेऊन आलो होतो. त्यांनी साधूबाबाचे नाटक केले होते. आई, आपल्या या नाटकामुळे अश्विनी माझी तर झाली, पण तिने मला अजून सुद्धा स्वीकारले नाही. आता उद्या सकाळी आपण हे घर सोडून कायमचे निघून जाऊ. मी अनिलचे बोलणे ऐकून खूप रडत होते. तिथून मी कशी तरी माझ्या घरी माझ्या खोलीत आले. रात्रीचे 12 वाजले होते. माझ्या डोक्यावर आभाळच कोसळले होते. मी खूप वाईटरित्या रडत होते. मी माझ्या वडिलांना माझ्या खोलीतून फोन केला आणि माझ्या खोलीत यायला सांगितले. माझे वडील पळतच माझ्या खोलीमध्ये आले होते. माझा आवाज ऐकून ते खूप काळजीत पडले होते. मी त्यांच्या खुशीत जाऊन खूप खूप रडले. नंतर मी माझ्या वडिलांना सगळे सत्य सांगितले. माझे वडील सुद्धा हे ऐकून खूप आश्चर्यचकित झाले होते. त्यांना खूप म्हणजे खूप माझ्या दुसऱ्या आईचा राग आला होता. माझ्या वडिलांनी मला धीर दिला आणि मला समजवले की ते सगळं काही ठीक करतील. दुसऱ्या दिवशी सकाळी वडिलांनी आईला सांगितले की अश्विनी तिच्या घरी जाणार आहे. मी आईकडे नीट पाहिले तेव्हा मला जाणवले की आई आतून दुखी झाली आहे, पण वरून खुश दाखवत होती. वडिलांनी शीला आणि अनिलला घरी बोलावले होते. मी शीला आणि अनिलची माफी मागितली. माझे वडील आईला खूप बोलले होते. आईला कळून चुकलं होतं की यांना सगळं सत्य माहिती पडलं आहे. माझ्या वडिलांनी तिला हाताला धरून बाहेर काढले, पण मी माझ्या वडिलांना माझी शपथ दिली
आणि तिला माफ करायला लावले, कारण तिला जर घराच्या बाहेर काढले असते माझ्या वडिलांची पाहुण्यात इज्जत राहिली नसती. आईने माझ्या आणि वडिलांच्या पाया पडून माफी मागितली. वडील अनिलला म्हणाले, अनिल बेटा, तुला माहिती आहे की मला मुलगा नाही आहे. तू आता माझा जावई आहे आणि जावई हा एक मुलासारखाच असतो. मी तुला विनंती करतो की तू माझा सगळा कारभार सांभाळ, माझ्या ऑफिसला सांभाळ. अनिल खूप आश्चर्यचकित झाला होता आणि माझ्या आईच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. वडिलांनी ऑफिसचे सर्व डॉक्युमेंट्स अनिलच्या हातात जबरदस्तीने दिले होते. वडिलांच्या या परफेक्ट प्लॅनने आईला जोरदार चपराक बसली होती. ज्या प्रॉपर्टीसाठी आईने मला कायमचे घरी बसवण्याची योजना आखली होती, वडिलांनी तीच प्रॉपर्टी माझ्या नवऱ्याला दिली होती. अशा प्रकारे आता आम्ही नव्याने संसार करू लागलो होतो. फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल. धन्यवाद.